राज्यभरात 12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून कडेकोट बंदोबस्तात परीक्षा घेतली जात आहे। दरम्यान जालना येथील नूतन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हिजाब घालून आलेल्या काही विद्यार्थिनींना सुरुवातीला प्रवेश नाकारल्यानं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ओळख पटविण्याच्या कारणास्तव थांबवले। हिजाब काढल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे सांगितल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला। या घटनेची माहिती त्यांनी पालकांना तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्यानंतर ते परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि प्रशासनाकडे जाब विचारला। यावर केंद्र प्रमुख व शिक्षकांनी स्पष्ट केले की परीक्षेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख खात्रीपूर्वक पटविणे ही प्राथमिक जबाबदारी आहे। नियमानुसार शहानिशा केल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला। म्हणजेच MIM पक्षाचे पदाधिकारी ही परीक्षा केंद्रावर उपस्थित होते। त्यांनी धर्म किंवा जात पाहून विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकू नये अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। इम्रान खान, MIM पदाधिकारी, जालना। विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रशासनानं काळजी घ्यावी। धर्माच्या आधारावर भेदभाव होऊ नये ही आमची भूमिका आहे। या प्रकरणानंतर परीक्षा केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी परिस्थिती नियंत्रणात असून परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आज आमचे जालना शहरात नूतन विद्यालय शाळेत 12वीचे एग्जाम चालू आहे। त्याच्यात आता आम्हाला काय आहे तो आमचे जे धार्मिक लोक आहे, मुस्लिम लेडीज आहे, त्यांचा असा म्हणणं होता का आम्हाला जे आम्ही इथं परीक्षा द्यायला चालले होते तर त्या आतमध्ये येते त्यांनी इथं आमचा हिजाब आणि बुरखा काढला। त्याच्यानंतर आम्हाला ते लय त्रास झाला आणि आमचा हे बोलणं आहे की बाबा तुम्ही असा धर्म पाहून असं करू राहिले हे तुमचं गलत आहे म्हणून आम्ही त्याच्यानंतर ते शाळेचे जे मोठे शिक्षक आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालं आमचा, त्यांनी मान्य केला हो बाबा एक दिवशी असं झालता का बाबा त्याचा हिजाब आणि बुरखा काढला होता। ते जे झाला त्यांनी बोलले आम्हाला याच्यानंतर काय होणार नाही। मी आहे तर आमचे ज्येष्ठ नेते असदुद्दीन अवीजी साहेब आणि आमच्या महाराष्ट्रचे नेते इम्तियाज जलील साहेब त्यांच्याशी बोलणं झालं माझा। त्यांनी मला बोलले आणि त्याच्यानंतर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला या लोकांनी आश्वासन दिला आणि याच्यानंतर त्यांनी चूक जे केली त्यांनी मान्य केला आणि याच्यानंतर अशी काय चूक होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिला। आम्हाला ते चांगला वाटला आणि माझ्या जालन्याचे प्रत्येक नागरिकांना आणि प्रत्येक शाळेचे जे काय हेडमास्टर आहे त्यांना विनंती आहे का तुम्ही आता धर्म पाहून असं काम करू नका। जे आमची धार्मिक भावना आहेत त्यांना तो ठेस पोहोचवण्याचं काम करू नका। मी नगरसेवक खान नगमाबी इम्रान खान त्यांचा भाऊ प्रतिनिधी इम्रान खान।